आणि आपण गावामध्ये गुडघ्यावर उभे आहेत, बरोबर ना? नाही सर, पायावर उभे. अच्छा, पायावर उभे आहेत. मला वाटलं गुडघ्यावर एक काय. तुमचं आता वय किती आहे? माझं वय 52. मग 52 वयात देखील तुमच्याकडे एवढी नम्रता आहे, म्हणजे चांगली गोष्ट आहे. आणि त्यात तुम्ही एवढा मोठा प्लान सांभाळता, तरी पण तो अहंकार तुमच्याकडे नाही आहे. कदाचित त्याच्यामुळेच एस सिटी तुमच्याकडे टिकलंय असं मला वाटतं. बरोबर. कारण एस सिटीमध्ये जर टिकायचं असेल तर नम्रता लागते पहिली. तुम्ही किती करोडपती आहे, तुम्ही किती तज्ज्ञ आहे, त्यांनी इथे काही किंमत नाही त्याला, तो तिथं फेलच होणार. पण जो एस सिटी वैदिकमध्ये जो नमून आला, जो खाली वाकायला तयार राहिला, तोच शक्ती मातेच्या मंदिरामध्ये प्रवेश करू शकतो. विशेष करून मराठवाड्यामध्ये जे समजा आपण बघतो, बुलढाणा जिल्ह्यामध्ये माती खूप श्रीमंत आहे. हो सर. पण शेतकरी गरीब आहे, डोक्याने बरोबर आहे. तर त्याच्या डोक्याची श्रीमंती जर त्यांनी वाढवली तर मी तुम्हाला एवढंच सांगेल की 5 एकरमध्ये शेतकरी 5 वर्षामध्ये करोडपती होईल. 5 वर्षामध्ये करोडपती म्हणजे वर्षाचं उत्पन्न त्याचं कमीत कमी किती लाख रुपये राहील? 20 लाख रुपये 5 एकरमध्ये. अहो बाबांनो, करोडपती व्हायचे कोणाचं काम आहे का? करोडपती होण्यासाठी कष्ट नाही लागत, करोडपती होण्यासाठी नम्रता लागते आणि शिकण्याची तयारी. आपली अक्कल बाजूला गुंडाळून ठेवता आली पाहिजे. आजची समस्या अशी आहे की प्रत्येकाला मी हुशार आहे, मी हुशार आहे. मग तू हुशार आहे, तू श्रीमंत का नाही? मग हुशारी तुझी आणि श्रीमंती बरोबर असते, बरोबर आहे की नाही? अज्ञान आणि गरिबी सोबत असते, बरोबर आहे की नाही? हो सर. आणि मी पहिले सुरुवातीला माझा अनुभव सांगतो की मी पहिले 20 बॅगा जगदळे आणि दरवाज्यात ठेवल्यावर घरचे पण काय कोणी काही सांगतं, काही घेऊन येतो, काही चालतो, त्याचा वास येऊ लागला, ते परत उचललं, परत बोरी खाली नेऊन टाकलं, झाकून ठेवलं. तर पहिल्या वर्षी मी कंपनीची काकडीचा प्लॉट घेतला आणि ते खतान सरांच्या सांगण्याप्रमाणे किंवा व्हिडिओ बघितल्याप्रमाणे जगदळे वापरलं. तर ज्यावेळेस ते वापरलं, जिथं टाकलं तिथंच मुळ्या फुटायच्या आणि भरघोस उत्पन्न काकडी नंबर 1. म्हणजे मी घेतलेली सेडनेटचे पैसे बिसे सगळे वसूल होऊन मला त्यात मुनाफा पण उरला. त्यात किती पैसे झाले? 1 लाख रुपये झाले तर नफा झाला. म्हणजे किती कधी गोष्ट 5 वर्षापूर्वी? 5 वर्षापूर्वी. बरं. हां, काय मागच्या 4-5 वर्षाचा अनुभव काय? म्हणजे जीवनच बदलून गेलं सर. काय बदललं सांगा ना. काय बदललं म्हणजे माझ्याकडे पहिले फक्त आमचं शून्यातून सगळं प्रगती. आमच्याकडे फक्त भजन होतं सुरुवातीला. बर. एस सिटी वैदिक आल्यानंतर उत्पन्न सगळं डबल झालं. त्यामध्ये पण सोयाबीन होतं पहिले. बरोबर अगोदर बरोबर. सोयाबीन मला 10 क्विंटल झालं, पण सगळं पाण्यातच होतं. बरोबर. आणि म्हणजे सोयाबीन 10 क्विंटल झालं तरी पाण्यात होतं, पाण्यात होतं तरी ते आपलं सॉईल एसिटी होतं म्हणून ते झालं. बर. हा जो गहू आहे हा पहिल्याच वर्षी केलाय का नेहमी करता? नाही, हा गहू खाण्यासाठी मी दरवर्षी करतो. दरवर्षी करता. ओके. तुम्हाला काय वाटतं? दरवर्षी तुलनेत ह्या वर्षी खूप वाढ झाली आणि खूप चांगलं होतं. मग तुम्ही मागचे 5 वर्ष वापरत नव्हते ताकदीने? हा, थोडं सर 50% कंजूसपणा व्हायचा. कंजूसपणा. आणि तुम्ही आल्यावर ओळखलं सर, याला बी थोडा कंजूसपणाच झाला. मी 4च बॅग कृषी मला माहिती आहे ना. एक बॅग SSM वापरलं सर. बघा, यांनी बचत केली हरकत नाही. तर आता तुम्ही ही झाली पारंपरिक शेती. हो सर. किती खर्च आला? 4,500 रुपये खर्च झाला. 4,500 रुपये खर्च करून तुम्ही 1.5 एकर मध्ये आता किती उत्पन्न काढणार आहे? 25-30 पोते होतील, बरोबर आहे ना? मूळ जर डोस जर दिला असता, हा गहू आहे, याची सरासरी हाईट किती होते? याच्या पहिले पेरायचो मी ते एवढंच व्हायचं सर. कमरा एवढा? हा, कमराच्या थोडेफार. कमराच्या थोडा वर जायचं म्हणजे पोटापर्यंत यायचा, बरोबर आहे? आता यावर्षी त्याची हाईट कमीत कमी 1 फूट वाढली, बरोबर आहे? 7-8 फुटवे सरासरी झाला. काहींना जास्त आहेत, काहींना कमी. 4,500 रुपये खर्च करून किती फुटवे मिळाले? 7-8 फुटवे मिळाले. परत या लुंबीची साईज आहे ही तुम्हाला काय समजा आता किती, ही 3 बोटं मिळाली, बरोबर आहे ना? 8 फुटव्यांच्या जागी डायरेक्ट 20 फुटवे झाले असते. किती? 20. म्हणजे आता जर 20-25 पोते होणार आहे, त्याला किती पोते झाले असते? 50 पोते, बरोबर आहे? काय रेट आहे ह्या गव्हाचा? 5,000 रुपयापर्यंत बी नेऊ शकतो. म्हणजे हा गहू 5,000 रुपये तुमचा जरी धरला इथं लोकलला, तरी समजा 25 निकी झाले 1 लाख रुपये. हो सर. हां, आणि जर डोस जर पूर्ण टाकला असता तर किती पैसे खर्च वाढला असता सर? 10,000 रुपये. मग 10,000 रुपये गुंतून जर तुम्हाला 1 लाख रुपये मिळणार आहे,
10,000 रुपये गुंतून 1,00,000 रुपये किती महिन्यात? 3 महिने. 3 महिन्यात. तर ते काय झालं, 1 रुपयाला 10 रुपये म्हणजे मटक्यात नाही भेटत एवढे. तुम्ही हा व्यावसायिक दृष्टिकोन का ठेवत नाही डोक्यामध्ये? मग शेतकऱ्यांनी थोडासा व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला तर ह्याच गावाचे जिथे आज 1,00,000 रुपये होणार तिथे किती झाले असते? 2,00,000 रुपये. आणि खर्च किती वाढला असता? फक्त 10,000 रुपये. बरं, कोणाला द्यायचा होता? आपल्याच मातीला. आपल्याच माती. तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांचं गणित बघा, बन्सी गहू पडतो म्हणजे पडतोच हाईट असल्यामुळे, बरोबर आहे ना? तुम्ही जे बघा, तुम्ही ज्याला जेवढं रासायनिक खत टाकाल तेवढं तो पटकन पडतो खाली, बरोबर आहे ना? शेणखत जर नसेल या गावाला, देशी जर खत नसेल तर हा गहू पडणार. कारण हा गहू खायला चांगला आहे म्हणजे त्याच्यामध्ये पौष्टिकता ज्यादा आहे, बरोबर आहे की नाही? ह्या ओंब्यांची ती जी वरची तुरे आहेत ही बघा किती कडक आहे, बघा आहे का एकदम. म्हणजेच ह्या साळीमध्ये काय आहे? ताकद आहे. ताकद आहे. पिकांना सौंदर्य बघा. आता याच्यावरती या पांढरी पांढरी एक अशी लेअर आहे बघा लष्टर. ओंबीवर. दिसतंय का तुम्हाला? मागं बघा इकडं उन्हाकडं तुम्हाला दिसेल. कसं दिसतंय? सगळं असं सफेद सफेद दिसतं, चमकणार. दिसतंय का? हे लष्टर आहे. गव्हाच्या बाबतीमध्ये शेतकरी फार दुर्लक्ष करता, खायचं म्हणून याच्याकडे बघता, परंतु हे तुम्हाला फार मोठं यश देऊ शकतं. गव्हाचं उत्पन्न तुम्ही साधं समजू नका. बाबा मला म्हणे खूप पतला पेरला, असं झालं. काय म्हटले? जमला नाही जमला नाही म्हणे पेरताना, खूप पतला झाला खूप. मग आता घुसायला जागा नाही. बाळी टाकली ओंबी, म्हणलं एकदा गावाला राऊंड मारून या. आता ओंबेला ओंबी लागली, बरोबर आहे ना? ते म्हणले जरा चमत्कारच झाला. इज्जत, आज शेतकऱ्याची इज्जत कशामुळे असते? पैशामुळं, बंगल्यामुळं, गाडीमुळं की पिकामुळं? शेतकऱ्याची इज्जत कोणामुळे मित्रांनो? पिकामुळं. मग पीक कसं पाहिजे? जोमदार. पिकाच्या बाबतीमध्ये कधीच हायगाई करायची नाही. गव्हाची क्वालिटी याच्यावर लष्ट असतं, त्याच्यावर ओळखायची. प्रत्येक बघा, लोंबीचा प्रत्येक दाना काय झाला? एकसारखा भरलेला आहे. दुसरी गोष्ट, याची जी काडी आहे खालची, ही काडी जी आहे ना, हिंदी बारे बघा, दाबून बघा. याच्या ओंबीच्या खाली जे देठ आहे तो कसा आहे? पोचट आहे का? नाही. म्हणजे हा दाना अजून भरणार आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही काडी बघा, खालून खोडापासून काडी एकदम मजबूत आहे बघा, जाड आहे का नाही? म्हणजे हा किल्लच गहू नाही आहे. म्हणजेच याच्या लोंबीमध्ये दाना आहे ना, तो पण कसा येणार? जाड येणार. मागच्या 3-4 वर्षामध्ये काय बदल झाला आयुष्यामध्ये? आपल्या शेतीत किती बदल झाला म्हणते? आपल्या शेतीत फार बदल झाला. 3-4 वर्षात हो, 4 वर्षात काय बदल झाला? बदल झाला म्हणजे उत्पन्न चांगल्या प्रकारचं निर्माण होऊन राहिलं, जास्त होऊन राहिलं बर. आणि चांगल्या क्वालिटी चमकदार होऊन राहिलं. चमकदार राहिलं. हा. हा रेग्युलर गहू आहे, याची उंबी बघा किती जड आहे. हे कृतिका सीड्स आहे. कृतिका सीड्स म्हणजे बघा ना, याच्या लोंबे बघा आणि याची ताकद बघा. म्हणजे रेग्युलर गहू सुद्धा किती वजनदार आहे बघा. हो. म्हणजे हा रेग्युलर केला असता तरी हा पण जबरदस्त आला असता. पहिला सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे शेतकऱ्यांचा? तण. नंतर रोगन किडी. हा. रोगन किडी यांच्या गायब झाल्या. का बरं गायब झाल्या? कारण कमजोरीमुळे रोग येतो. कमजोरी यांनी ठेवलीच नाही ना. कळलं का तुम्हाला? मग शेतकऱ्याचा किती मोठा खर्च वाचला. मग तोच खर्च कुठं टाका? बेसल डोसमध्ये. बेसल डोस म्हणतात. कशाला वापरलं तुम्ही? गव्हाला गव्हाला वापरलं. काय अनुभव आहे तुमचे? तर गव्हाला आजपर्यंत कीड लागली नाही. म्हणजे मागच्या वर्षीच्या? मागच्या वर्षी गहू तर 7 पोते झाले. बर. कोटीत गहू टाकले मी तर हा. 7 10 कोठ्या. हा. तर 7 पोत्यामध्ये कोटी भरली नाही. बर. मग त्याच्यात 2 पोते हे टाकले आपले केमिकलचे. बर. तर तेवढ्याच गावाला कीड लागली, खालच्या गावाला कीड लागलीच नाही. काही बोलता तुम्ही? करून पाहिले करून तुम्ही काही बोलताय? रिअल घटना. तुम्ही या लोकांना इम्प्रेस करायला सांगताय. असं म्हणतील हे सगळे. मी गहू घेऊन येणार होतो पण ते रात्री गेले, मला टाइम झाला. हे तर आपलातून अनुभव आहे. हे एक एक केळी 300-300 ग्रॅमची आहे.
वरती तर 300 प्लस 300 प्लस आहे सर्व. 350-400 ग्रॅम पर्यंतची वरची ही देशी केळी आहे. हे काय मग तिची ग्रोथ जास्त झाली आहे का नाही. स्थानिक लोकल लेवलला एवढी मोठी नसेल होती. नाही त्यांच्याकडे जिंकून आली त्यांच्याकडे. बापरे, हेच 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 डायरेक्ट हेच खत आम्ही सेडनेट साठी वापरतो. किती आत उकरा. बरं बापरे. कृषी अमृत आर्यन बापरे. मिक्स करून आम्ही हेच आमचं गो अमृत म्हणजे आपल्या प्लॉटला आता प्लॉट बघता ही चहा पावडर वाटते डायरेक्ट. चहा पावडर सुद्धा उकरा सर, काहीच अडचण नाही, कुठे घ्या. इकडे बघा ना हे. हे एक एक केळी 300 ग्रॅमची होतो. वरती तर 300 प्लस आहे सर्व. 350-400 ग्रॅम पर्यंतची वरची. ही देशी केळी आहे. हे काय मग तिची ग्रोथ जास्त झाली आहे का नाही. स्थानिक लोकल लेवलला एवढी मोठी नसेल होती. नाही त्यांच्याकडे जिंकून आली त्यांच्याकडे. हे पहिले खूप एकदम लगे खराब होती. अच्छा बनत नाही राहायची. अच्छा. म्हैसीला माझ्याकडे म्हैस होती. हां, हे पण तिचाच बच्चा आहे, मिल चार्जरचाच बच्चा आहे. त्या म्हशीचं. हा, त्या म्हशी माझी आता विकली मी. बर बर बर. अच्छा, हिला किती ग्रॅम चालता? हिला 50 ग्राम सकाळी आणि 50 ग्राम म्हणजे 2 टाईप. कशी हरणासारखी बघते बघा ना. बापरे, हेच 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 डायरेक्ट हेच खत आम्ही सेडनेट साठी वापरतो. किती आत उकरा. बरं बापरे. बापरे, चहा पावडर खोटी पुढे. हां, कृषी अमृत आर्यन बापरे. मिक्स करून आम्ही हेच आमचं गो अमृत म्हणजे आपल्या प्लॉटला आता प्लॉट बघता चहा पावडर वाटते डायरेक्ट. चहा पावडर सुद्धा सर, काहीच अडचण नाही, कुठे घ्या. इकडे बघा ना हे. हे बघा हे. ते उकरा सर, कुठे घ्या. हे बघा एकदम एकदम हे काय. हां, काय जबरदस्त आहे बघा. हे उन्हातलं आहे, थोडं कोरडं झालं आहे, याचं मॉइश्चर जास्त आहे, फक्त एवढंच फरक आहे. परंतु हे असं जर खायला भेटलं झाडाला, हाताला सॉफ्ट बघा तुमच्या. आता तुम्हाला झाडं experience बघणार घ्या. सर. हातामध्ये घ्या फक्त. नाही तसं ना घेऊ, असं असं उंजळीत घ्या. असं हां, असं असं घ्या बघा. फिलिंग बघा, फिलिंग तळव्याला फिलिंग बघा. असं खाली फक्त तुमच्या तळव्याला कसं स्पर्श जाणवतोय बघा. एकदम थंडगार जाणवतं ना हातामध्ये. हां, त्याच्यामध्ये तुम्ही गरम आहे. शेतकरी मित्र, आज आपण बुलढाणा जिल्ह्यामध्ये देऊळगाव राजा या तालुक्यामध्ये बालाजी महाराज गाव अंबोरा. आंबोरा गावामध्ये, आणि आपण गावामध्ये गुडघ्यावर उभे आहेत, बरोबर ना? नाही सर, पायावर उभे. अच्छा, पायावर उभे आहेत. मला वाटलं गुडघ्यावर एक काय. तर मित्र हो, तर हा जो गहू आहे हा बन्सी व्हरायटीचा आहे. याची हाईट थोडी जास्त होते, सगळ्यांना माहिती आहे, परंतु एवढी जास्त नाही होत, बरोबर आहे की नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं जे आरोग्य आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. तर आपण आपले या ठिकाणचे जे शेतकरी आहेत त्यांच्या समवेत आपण थोडीशी माहिती घेऊया. तरी पण मला थोडीशी कंजूसपणा केलेला दिसतोय, हरकत नाही, तरी पण आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. कारण मला पाहिल्याच कळतं की हे पीक कोणत्या लेवलचं आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे हे केवढं होऊ शकलं असतं, पण कसं आहे, एकदम जास्त पैसे आले तर ते ठेवायचे कुठे, हाही बी प्रश्न असतो. त्याच्यामुळे परमेश्वरसुद्धा परीक्षा बघत असतो बुद्धीची, मनाची, आहे की नाही. गहू ज्यांचा आहे त्यांचं आपण पहिली ओळख करून घेऊ. पाठीमागेच त्यांचं घर आहे, आणि पाठीमागे त्यांचा प्लॅन दिसतोय जो सीड कंपनीने त्यांना दिलेला आहे प्रोसेसिंगसाठी. म्हणजे जे नर्सरी आणि ओलं जे पीक आहे, ओलं बियाणं आहे, ते ओलं बियाणं सुकवण्यासाठी त्यांना ती प्रोजेक्ट त्यांनी दिलेला आहे. फार मोठा प्रोजेक्ट दिसतोय मला तो. तर अशा शेतकऱ्यांची पहिले आपण ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगितलं. माझं नाव प्रल्हाद विठ्ठलराव खांडेब्राड, मुक्काम आंबोरा, पोस्ट तालुका देऊळवराजा, जिल्हा बुलढाणा. अरे वा, तुम्ही प्रल्हाद आहे, भक्त कोणाचे ते नाही माहिती मला. नारायणाचे पांडुरंगाचे. माळकरी आहे. चांगलं आहे, चांगलं आहे. तुमचं आता वय किती आहे? माझं वय 52. मग 52 वयात देखील तुमच्याकडे एवढी नम्रता आहे, म्हणजे चांगली गोष्ट आहे. आणि त्यात तुम्ही एवढा मोठा प्लॅन सांभाळता, तरी पण तो अहंकार तुमच्याकडे नाही आहे. कदाचित त्याच्यामुळेच एस-सिटी तुमच्याकडे टिकलं आहे असं मला वाटतं. बरोबर. कारण एस-सिटीमध्ये जर टिकायचं असेल तर नम्रता लागते पहिली. तुम्ही किती करोडपती आहे, तुम्ही किती तज्ज्ञ आहे, त्यांनी इथे काही किंमत नाही त्याला, तो तिथं फेलच होणार. पण जो एस-सिटी वैदिकमध्ये जो नमून आला, जो खाली वाकायला तयार राहिला, तोच शक्ती मातेच्या मंदिरामध्ये प्रवेश करू शकतो. बघा, जेवढे शक्तिपीठ आहे सगळ्यांना खाली वाकून जावं लागतं.
हो सर. मंदिराचे दरवाजे कसे आहे सगळे छोटे छोटे दरवाजे याच्या करता केले की तुम्ही वाकलं पाहिजे तिथे, बरोबर आहे ना. ज्याला वागता येतं त्यांनीच मंदिरात जावं असं त्याचं एक प्रघात आहे. मी तुम्हाला ह्या गोष्टी का सांगतो, शेतकऱ्यांना आज तंत्रज्ञानाची गरज नाही आहे, शेतकऱ्यांना आज मानसिकता बदलण्याची गरज आहे. त्यांच्या शेतामध्ये कमी ट्रीटमेंट पाहिजे आणि त्यांच्या डोक्यात जास्त ट्रीटमेंट करण्याची गरज आहे आज. काय वाटतं तुम्हाला? जास्त भणभण डोक्यात आहे, शेतात नाही आहे भणभण. विशेष करून मराठवाड्यामध्ये जे समजा आपण बघतो, बुलढाणा जिल्ह्यामध्ये माती खूप श्रीमंत आहे. हो सर. पण शेतकरी गरीब आहे डोक्याने, बरोबर आहे. तर त्याच्या डोक्याची श्रीमंती जर त्यांनी वाढवली तर मी तुम्हाला एवढंच सांगेल की 5 एकरमध्ये शेतकरी 5 वर्षामध्ये करोडपती होईल. 5 वर्षामध्ये करोडपती म्हणजे वर्षाचं उत्पन्न त्याचं कमीत कमी किती लाख रुपये राहील? 20 लाख रुपये 5 एकरमध्ये. हे काही अतिशयोक्ती नाही, परंतु श्रीमंत का नाही होत माणसं? ते यांचं गुणधर्म, नम्रता. बघा तुम्ही असा हात केला तर साचल, हातामध्ये कोणतं टाकील, आणि तुम्ही जर काय माझा असा वर हात केला असा तर काय नाही, याच्याकडे भरपूर तेव्हा हा आशीर्वाद देऊ राहिला आहे की नाही. असा ताट मानाने वर ताणून जो जातो त्याचं काय तसं आहे. तुम्ही पहिले शिकायला तयार पाहिजे. मला लय कळतं, मला लय हुशार आहे, अशी माणसं SCT वैदिकमध्ये टिकत नाही. मग बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो, हे तंत्रज्ञान एवढं भारी आहे तर मग मला का बरं यश नाही मिळत? तुला ते वापरता येतं का? तुला त्यातलं मर्म कळालं का? बरोबर आहे ना. तुमच्याकडे गाडी असून चालत नाही, चालवता आली पाहिजे. बरं की नाही? हात सोडा. म्हणजे मला सांगा, तुमच्या सगळ्यांकडे फुफ्फुस आहे का नाही? हॅलो, फुफ्फुस आहे ना? काय प्रश्न विचारता राव? मग तुम्ही ते वापरता का सारखं वापरता का सगळे? नाही. मग सारखं जर वापरत असेल तुमची ऑक्सिजन लेवल कशी राहणार? सारखीच राहणार. पण तुम्ही ऑक्सिजन लेवल चेक करा जाऊन, कशी भेटणार? कमी जास्त, बरोबर की नाही. सगळ्यांकडे हृदय आहे की नाही? आहे, चालू आहे ना? चालू आहे म्हणून तो उभा नाही, बरोबर आहे ना. पण त्याच्यामध्ये BP लेवल सगळ्यांची काय राहणार? ब्लड प्रेशर लेवल काय राहणार? कमी जास्त. का बरं? आपण त्याला सांभाळतो कसं? शरीर सगळ्यांना मिळालं, परंतु ते तुम्ही सांभाळता कसे हे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे. म्हणून तुम्ही देवाला म्हणू शकत नाही मला का बरं आजार दिले, त्याला का बरं आरोग्य दिलं. ते त्यांनी ते जोपासलं, तुला जोपासता आलं नाही. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, आदर लय महत्वाचा आहे. ज्याच्याकडे आदर आणि श्रद्धा आहे त्याला SCT वैदिकमध्ये फार मोठं यश आहे. अहो बाबांनो, करोडपती व्हायचे कोणाचे काम आहे का? करोडपती होण्यासाठी कष्ट नाही लागत, करोडपती होण्यासाठी नम्रता लागत आणि शिकण्याची तयारी. आपली अक्कल बाजूला गुंडाळून ठेवता आली पाहिजे. आजची समस्या अशी आहे की प्रत्येकाला मी हुशार आहे, मी हुशार आहे. मग तू हुशार आहे, तू श्रीमंत का नाही? मग हुशारी तुझी आणि श्रीमंती बरोबर असते, बरोबर आहे की नाही. अज्ञान आणि गरिबी सोबत असते, बरोबर आहे की नाही. आज यांचं जर ज्ञान जर पाहिजे म्हणले, माझ्या कंपनीचा एवढा मोठा प्लॅन्ट आहे, काही कंपनीने काय तर काय झालं असतं आज हे पाहायला भेटलं असतं का? नाही. माझं पूर्ण नाव प्रल्हाद विठ्ठल खांडेब्राड आहे. मुक्काम आंबोरा, पोस्ट तालुका देऊळगावचा, जिल्हा बुलढाणा. आणि मी सरांच्या म्हणजे सोबत काम करायला मला 5 वर्ष झाले. 2 वर्ष मी सरांचे व्हिडिओ, पहिल्या वर्षी व्हिडिओ खूप बघत होते. 2 वर्ष, 7 वर्ष पण त्याचे कॉन्टॅक्ट तसे कॉन्टॅक्टमध्ये. आणि मी पहिले सुरुवातीला माझा अनुभव सांगतो की मी पहिले 20 बॅगा जगदळे आणि दरवाज्यात ठेवल्यावर घरचे पण काय कोणी काही सांगतं, काही घेऊन येतो, काही चालतो, त्याचा वास येऊ लागला, ते परत उचललं, परत बोरी खाली नेऊन टाकलं, झाकून ठेवलं. माझ्याकडे सेडनेटचे प्लांट कंपनी, ईस्ट वेस्ट सीड्स कंपनीची नर्सरी माझ्याकडे, बरोबर, आणि प्रोसेसिंग प्लांट आहे बियाण्याचा. तर पहिल्या वर्षी मी कंपनीची काकडीचा प्लॉट घेतला आणि ते सरांच्या सांगण्याप्रमाणे किंवा व्हिडिओ बघितल्याप्रमाणे वापरलं. तर ज्यावेळेस ते वापरलं, जिथं टाकलं तिथंच मुळ्या फुटायच्या आणि भरघोस उत्पन्न. काकडी नंबर 1. म्हणजे मी घेतलेली सेडनेटचे पैसे सगळे वसूल होऊन मला त्यात मुनाफा पण उरला. आणि मग माझे किती गुंठे लावले तुम्ही? 10 गुंठे. त्यात किती पैसे झाले? त्याच्यामध्ये मला 1 लाख रुपये झाले. तर नफा झाला. म्हणजे कधी गोष्ट 5 वर्षापूर्वी? 5 वर्षापूर्वी. बरं. हां. मग वडिलांनी सांगितलं, बाबा हे आपल्याला मिळतं का? जसं आपल्याला गाडी भाडं करून आणावं लागतं, तर आपल्यामुळं शेतकऱ्यांचा पण फायदा, भाडं लागू नये बाबा. बरोबर. सरांकडून एजन्सी मिळाली. काय मागच्या 4-5 वर्षाचा अनुभव काय? म्हणजे जीवनच बदलून गेलं सर. काय बदललं सांगा ना. काय बदललं म्हणजे माझ्याकडे पहिले फक्त आमचं शून्यातून सगळं प्रगती. आमच्याकडे फक्त भजन होतं सुरुवातीला. बर. SCT वैदिक आल्यानंतर उत्पन्न सगळं डबल झालं, खर्च कमी. पहिलं काय होतं? पहिले आम्ही भजन वारकरी संप्रदायाशी. बरं. म्हणजे केमिकलशी परेशान. बर. एवढं झालं तेवढं. हे सेडनेट, ह्या 4 विहिरी फुटलेल्या, ही विहीर वाहत होती इथनं सगळं. अच्छा, म्हणजे या जमिनीतून पाणी वाहत होतं. याच्यामध्ये पण सोयाबीन होतं पहिले. बरोबर. अगोदर बरोबर. सोयाबीन मला 10 क्विंटल झालं, पण सगळं पाण्यातच होतं.
बरोबर बरोबर. आणि सेट म्हणजे सोयाबीन 10 क्विंटल झालं तरी पाण्यात होतं तरी. पाण्यात होतं तरी ते आपलं सॉइल एसिटी होतं म्हणून ते झालं. बर. आणि माझे प्लॉट 2 मिरचीचे सेडनेट होते, हा त्याच्यामध्ये पूर्ण पाणी वाहत होतं, बरोबर. पण एकही झाड मेलं नाही सर. लोकांचे पोलन रासायनिक वरचे पोलन केलेले फळं लागलेले झाडं गेले पाण्याने खराब झाले, उबळले. बरोबर. म्हणजे ते परत त्यांना उत्पन्न नाही झालं. बर आणि मला ह्या सेडनेटमध्ये 55 किलो बियाणं झालं, बर. वरच्या सेडनेटमध्ये 25 किलो झालं. बर. हिचं 4,000 रुपये किलोचा भाव आहे, हा त्याचाही 4,000 रुपये किलोचा भाव आहे. म्हणजे 2-4 लाख रुपये झाले हा. प्रत्येक प्लॉट मध्ये. आणि हा जो गहू आहे हा पहिल्याच वर्षी केलाय का नेहमी करता? नाही, हा गहू खाण्यासाठी मी दरवर्षी करतो. दरवर्षी करता. ओके. तुम्हाला काय काय वाटतं? दरवर्षी तुलनेत ह्या वर्षी खूप वाढ झाली आणि खूप चांगलं होतं. मग तुम्ही मागचे 5 वर्ष वापरत नव्हते ताकदीने? हा, थोडं सर 50% कंजूसपणा व्हायचा. बरं, ठीक कंजूसपणा आहे. व्हायचा. आणि तुम्ही आल्यावर ओळखलं सर, याला बी थोडा कंजूसपणाच झाला. मी 4 बॅग कृषी मला माहिती आहे ना. एक बॅग SSM वापरलं सर. बघा मला माहिती आहे माझी एंडीवर कितीच्या स्पीडनी पळते. आणि मी एंडीवर एखाद्याला दिली आणि तो म्हणतो मला सर आता नाशिकवरून इथे यायला मला 7 तास लागले किंवा 5 तास लागले आणि आम्ही 40 तास आलो. म्हणजे आणि विचार करा कसं आहे. तुम्ही तिची क्षमता वापरा ना. सर माझ्या डोक्यात कसं तुम्ही झालं, सुरक्षित येते. हा माझ्या डोक्यात मला असं वाटलं पहिले सोयाबीनचं पण काही कामात येईल आपल्या. त्याच्यामुळे थोडा शॉर्टकट झाला. एक सांगू का तुम्हाला पहिली गोष्ट, मी नेहमी सांगत असतो शेतकऱ्यांनी जर व्यावसायिक शेती करायची. व्यावसायिक शेती म्हणजे काय? कमर्शियल फार्मिंग. बघा कमर्शियल फार्मिंग आणि पारंपरिक शेती याच्यामध्ये काय बदल आहे हे पहिलं बुलढाणाकरांनी शिकलं पाहिजे. बरोबर सर. आपोआप येतंय ना ते ट्रेडिशनल फार्मिंग. आपोआप येतंय. थोडं शेणखत टाकलंय, थोडा युरिया टाकलाय, DAP टाकलंय आणि आलंय तर आपोआप येतंय. ते काही नाही असंच येतंय. तर ते जे आहे त्याला काय म्हणायचं, नॅचरल फार्मिंग किंवा आपण जसं म्हणतो पारंपरिक शेती. परंतु कमर्शियल फार्मिंग म्हणजे काय? व्यावसायिक शेती. व्यवसायामध्ये भांडवल असतं, व्यवसायामध्ये गुंतवणूक असते, व्यवसायामध्ये देणं घेणं व्यवहार असतो. बरोबर आहे की नाही? तुम्ही जर याला काही भांडवलच गुंतवलं नाही आणि तुम्ही जे याला बी पेरलंय त्याला जर भांडवल म्हणायला लागले, तुम्ही राहत्या घरालाही भांडवल म्हणाल उद्या. हा तुमचं राहतं घर आहे, भांडवल होऊ शकतं का? तुमची संपत्ती होऊ शकते का? ते विकायला घालाल तेव्हा ते संपत्ती होईल. बरोबर सर. राहाल कुठं? तंबूत. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुमचं घर हे तुमची संपत्ती नाही आहे, तसं तुमचं बियाणं माती ही संपत्ती नाही आहे. आलं लक्षामध्ये? मग तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे याच्यामध्ये, तेव्हा तिची संपत्तीमध्ये काय होईल? रूपांतरण होईल. हा गहू जो आहे याला सरासरी लोक किती खर्च करतात? आता किती क्षेत्र आहे हे? हे 1 एकर आहे सर. 1 एकर आहे. 1 एकरला मला जास्त एकरला वाटतं. जास्त आहे. हा एवढं जास्त आहे जवळ एवढं एकर. थोडस हा म्हणजे 1.25 एकर आहे. हा 1.25 म्हणजे 50-55 गुंठेच्या आसपास आहे. बरोबर. तर मला सांगा हे क्षेत्र तुम्ही याला काय काय वापरलेलं एवढ्या याला 4 बॅग कृषी अमृत बघा. आणि 1 दीड एकरला किती यायला पाहिजे? कमीत कमी 10 बॅग यायला पाहिजे. 10 बॅग यायला पाहिजे. हा 4 म्हणजे 50% बी नाही वापरला. 50% आणि एक SSM बस. एक SSM. अच्छा. काय अशी प्रत्येक बियाबरोबर टाकली काय एक दाना? तर म्हणजे पेरण्याच्या परवा म्हणजे याला कमीत कमी 4-4 2-2 2 पाहिजे होतं. आता गंमत सांगतो तुम्हाला. बघा यांनी बचत केली हरकत नाही. तर आता तुम्ही ही झाली पारंपरिक शेती. हो सर. किती खर्च झाला? 4 बॅगांचे 2,000 रुपये झाले. हो बरोबर. आणि ह्या 4 बॅगांची झाली सर 24 आणि हे समजा 26 27 24 आणि हा 4-4,500 रुपये खर्च झाला. 4,500 रुपये. 4,500 रुपये खर्च करून तुम्ही 1.5 एकर मध्ये आता किती उत्पन्न काढणार याचं? 25-30 होईल सर. बरोबर आहे. 25-30 पोते होतील. बरोबर आहे ना? आता तुम्हाला सांगतो मी, याला जर याचे मूळ जर डोस जर दिला असता, हा गहू आहे याची सरासरी हाईट किती होते? याच्या पहिले पेरायचो मी ते एवढंच व्हायचं. कमरा एवढा. कमराच्या थोडेफार. कमराचं थोडं वर जायचं म्हणजे पोटापर्यंत यायचा. बरोबर आहे. आता यावर्षी त्याची हाईट कमीत कमी 1 फूट वाढली. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, याला फुटवे खूप आले. तुम्ही खाली जर पाहिले तर एका याला 3 आणि 3 6 सरासरी 6 फुटवे. नाही सर, याला मी मोजले बऱ्याच. याला 18 20 22 बापरे. एकेरी पेरलेला आहे. हे बघा हे पूर्ण हा कुंपड याचं आहे. आहे 7-8 फुटवे सरासरी त्याला. काहींना जास्त आहेत काहींना कमी. 7-8 फुटवे. बरोबर ना? आता तुम्ही जर याला 4,500 रुपये खर्च करून किती फुटवे मिळाले? 7-8 फुटवे मिळाले. परत या लुंबीची साईज आहे ही तुम्हाला काय समजा आता किती ही 3 बोटं मिळाली. बरोबर आहे ना? तर आता विचार करा, याला 8 फुटव्यांच्या जागी डायरेक्ट 20 फुटवे झाले असते. किती? 20. म्हणजे आता जर 20-25 पोते होणार आहेत, याला किती पोते झाले असते? 50 पोते. बरोबर आहे. काय रेट आहे ह्या गव्हाचा? ह्या गव्हाला
सगळ्यात महाग आहे सर. तरी म्हणजे 5,000 रुपयापर्यंत बी नेऊ शकतो. 5,000 रुपये. आता ऑर्गॅनिक आहे तुमचा. आमच्याकडे साधे गहू 4,000 5,000 जाऊ राहिले वैदिकचे आपले वैदिकचे. जर वैदिकचा गहू असेल तर रेग्युलर गहू 3,000 रुपये आणि हा गहू आहे तो वैदिकचा तो 5,000 रुपये 4,000 रुपये 5,000 रुपये. म्हणजे हा गहू 5,000 रुपये तुमचा जरी धरला इथं लोकलला तरी समजा 25 निकी झाले 1,00,000 रुपये. हो सर. हां आणि जर डोस जर पूर्ण टाकला असता तर किती पैसे खर्च वाढला असता सर? 10,000 रुपये. मग 10,000 रुपये गुंतून जर तुम्हाला 1,00,000 रुपये मिळणार आहे, 10,000 रुपये गुंतून 1,00,000 रुपये किती महिन्यात? 3 महिने. 3 महिन्यात. तर ते काय झालं 1 रुपयाला 10 रुपये म्हणजे मटक्यात नाही भेटत एवढे. लकी ड्रॉमध्ये सुद्धा भेटत नाही. खरं आहे का खोटं आहे? मग तुम्ही हा व्यावसायिक दृष्टिकोन का ठेवत नाही डोक्यामध्ये? कारण तुम्हाला गॅरंटी नाही का एवढं केल्यावर एवढं गॅरंटी येईल. तुम्हाला नाही, जनरली शेतकऱ्यांबद्दल बोलतोय मी. म्हणजे तुम्ही या पिकाकडं एक म्हणजे वेगळ्या नजरेने बघता खायचं म्हणून. पण तुम्ही एकटेच का खाता? माझा हा प्रश्न आहे ना. आमच्यासारख्याला खाऊ घाला ना. म्हणजे मला ज्यावेळेस कळलं की अरे तुमचा गहू आहे तुम्ही कमी बेसळ टाकला, मला तिथेच कळलं होतं कोपऱ्यामध्ये. म्हटलं यांना कोणतरी ऐकत ना तुम्ही. मी काय म्हटलो, मला बोलले असते तर मी तिकडून माझ्या वाटेचं खत पाठवून दिलं असतं आणि वाढलेला गहू मला पाठवून द्या. का हो? बरोबर आहे की नाही? मग शेतकऱ्यांनी थोडासा व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला तर ह्याच गावाचे जिथे आज 1,00,000 रुपये होणार तिथे किती झाले असते? 2,00,000 रुपये. आणि खर्च किती वाढला असता? फक्त 10,000 रुपये. बरं कोणाला द्यायचा होता? आपल्याच मातीला. आपल्याच माती. हा रासायनिकचा खर्च वाढवून उत्पन्न वाढत नाही हा अनुभव आहे आमचा. पण वैदिकचा तसं नाही ना. वैदिक तुम्ही जेवढं जास्त द्याल, जेवढी मूठ सोडाल तेवढं समोरून जास्त मिळतं. बरं ह्या लोंबीची लांबी वाढली असती ओंबीची. बरं अजून एक गोष्ट पहा, तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांचं गणित पहा. बन्सी गहू पडतो म्हणजे पडतोच हाईट असल्यामुळे. बरोबर आहे ना? तुम्ही जर बघा, तुम्ही ज्याला जेवढं रासायनिक खत टाकाल तेवढं तो पटकन पडतो खाली. बरोबर आहे ना? शेणखत जर नसेल या गावाला, देशी जर खत नसेल तर हा गहू पडणार. कारण हा गहू खायला चांगला आहे म्हणजे त्याच्यामध्ये पौष्टिकता ज्यादा आहे. बरोबर आहे की नाही? आता मला सांगा, तुमची हाईट वाढली यावर्षी, नंतर तुमची काडी मजबूत झाली खाली, पाहिजे तुम्ही. म्हणजे चारा वाढणार की नाही? सगळ्यात महत्त्वाचं ह्या ओंब्यांची ती जी वरची तुरे आहेत ही बघा किती कडक आहे बघा. आहे का? एकदम. म्हणजेच ह्या साळीमध्ये काय आहे? ताकद आहे. ही तुरा तेव्हा कधी वाढतो? खाली खायला बरोबर आहे की नाही? पिकांना सौंदर्य बघा. त्याच्यावरती या पांढरी अशी लेअर आहे बघा ओंबीवर. दिसतंय का तुम्हाला? मागं बघा इकडं उन्हाकडं तुम्हाला दिसेल. कसं दिसतंय? सगळं असं सफेद दिसतं, चमकणार. दिसतंय का? हे लष्टर आहे. हे लष्टर कधी येतं? चमक कधी येते? चेहऱ्यावर पावडर लावल्यावर पण येते आणि काहीतरी आनंदाची गोष्ट घडल्यावर चेहऱ्यावर काय येते? चमक. बरोबर आहे की नाही? आपल्या घरी पाहुणे आले, अतिथी आले तर जुन्या माणसांना काय होतो? आनंद होतो. त्यांना माहिती आहे की जर आपल्या घरी जर आपल्यापेक्षा मोठ्या माणसाचे पाय लागले तर आपल्याला सुद्धा उन्नती लाभती. त्या पायाची पुण्याई पण राहते. जसं शेतकऱ्याच्या पायाची पुण्याई राहते का, तो जर शेतात गेला तर सगळ्यात भारी खत म्हणजे शेतकऱ्याच्या पायाची धूळ. जो शेतकरी आपल्या शेतात जातो आणि बिगर चपलाचा थोडा हिंडतो, चपला घालून का होईना पण त्या मातीत जर हिंडला तो, तर त्याच्या पायाची जी धूळ आहे तिच्यासारखी ताकद कशातच नाही. याचा अर्थ असा की तुमची भावना त्याच्यामध्ये पाहिजे. कशामध्ये? पिकामध्ये. तुमची भावना. पंढरपूरला जगाच्या मालकाच्या चंदनाच्या टिळ्यावर सुद्धा वारकऱ्याच्या पायाच्या धुळीचा गंध लावला आहे का नाही? पहा, क्या बात आहे. वा. वारकऱ्यांच्या पायाच्या धुळीचा गंध त्या चंदनावर मध्ये लावला, मालकाच्या कपाळाला लावला जातो. जगाच्या मालकाच्या. मग मला सांगा, हा जगाचा मालक आहे, तो सुद्धा आसुसलेला आहे तुमच्या पायाच्या धुळीला. आहे की नाही आसुसलेला? म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे मला तुम्हाला, की सगळी जादू शेतकऱ्याच्या भावनेत आहे. शेतकऱ्याची भावना जर शुद्ध असली तर त्याचं कल्याण होतं. शेतकऱ्याची भावना जर साशंक असली आणि लुबाडीची असली, लबाडाची असली, त्याचं कल्याण होत नाही. गव्हाच्या बाबतीमध्ये शेतकरी फार दुर्लक्ष करता, खायचं म्हणून याच्याकडे बघता, परंतु हे तुम्हाला फार मोठं यश देऊ शकतं. गव्हाचं उत्पन्न तुम्ही साधं समजू नका. आता ओंबीमध्ये जो गॅप आहे हा गॅप सगळा भरून निघू शकतो. म्हणजे दुप्पट जागा आहे मध्ये अजून. एवढी तुम्ही लागवड जी केली ना ही एकदम योग्य केली, सरी पद्धतीने. बरोबर ना? हो. ट्रॅक्टरने. तुम्ही कशाने केली ती? ट्रॅक्टरने केली. आणि एकेरी लागवड केली. म्हणजे किती गॅप ठेवलाय मध्ये? साधारणतः 1 फुटीचा गॅप आहे. बरोबर ना? 1 फुटाचा. म्हणजे 1 फुटाचा गॅप मध्ये आहे तुमच्या 2 सऱ्यांच्या मध्ये. मला म्हणे खूप पतला पेरला असं झालं. काय म्हटले? जमला नाही.
जमला नाही आणि पेरताना खूप पत्ता पतला झाला पेरला. खूप हा? एका दिवसाला जाऊ. मग आता त्यांना घुसायला जागा नाही. बाळी टाकली ओंबी म्हणलं एकदा गावाला राऊंड मारून या. आता ओंबेला ओंबी लागली, बाळी बरोबर आहे ना? टाकल्यावर ते म्हणले जरा चमत्कारच झाला. की कुठल्याही पिकाकडं हलक्या नजरेने बघू नका. नका. तुम्ही त्या पिकाला त्याचा सन्मान द्या. आपल्या शेतामध्ये जे पीक आहे ना त्याला परिपूर्ण खाऊ घाला. मी त्याला जर खाऊ घातलं ना तुमचं पीक हे तुम्हाला कायम तुमची इज्जत वाढवणार. काय वाढवणार? इज्जत. आज शेतकऱ्याची इज्जत कशामुळे असते? पैशामुळं, बंगल्यामुळं, गाडीमुळं की पिकामुळं? शेतकऱ्याची इज्जत कोणामुळे मित्रांनो? मग पीक कसं पाहिजे? जोमदार. पिकाच्या बाबतीमध्ये कधीच हायगाई करायची नाही. गव्हाची क्वालिटी याच्यावर लक्ष असतं, त्याच्यावर ओळखायची. प्रत्येक बघा लोंबीचा प्रत्येक दाना काय झाला एकसारखा भरलेला आहे. दुसरी गोष्ट याची जी काडी आहे खालची, ही काडी जी आहे ना हिंदी बारे बघा, दाबून बघा. याच्या ओंबीच्या खाली जे देठ आहे तो कसा आहे? पोचट आहे का? नाही. म्हणजे हा दाना अजून भरणार आहे. दुसरी गोष्ट तुम्ही काडी बघा, खालून खोडापासून काडी एकदम मजबूत आहे बघा, जाड आहे का नाही? म्हणजे हा किल्लस गहू नाही आहे. म्हणजे ज्याच्या लोंबीमध्ये दाना आहे ना तो पण कसा येणार? जाड येणार. रोज तुम्ही चपाती सगळ्या जास्त खाता का नाही? पोळ्या जास्त खाता का नाही? मग त्या पोळ्यांमध्ये कस वाढला पाहिजे. म्हणून याच्यामध्ये पैसे मिळावे म्हणून नका करू. बरोबर. तुम्ही कसदार बनवा. तुमचा कसदार गहू 50 रुपये किलोने असा पळत पळत जाईल, पळत पळत. बरोबर. आलं लक्षामध्ये? आणि म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं की तुम्ही धान्य असेल, तुमचं भाजीपाला असेल, ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा आणि घरच्यासाठी पहिलं पिकवा. पहिले स्वतःचं घर काय करा? निरोगी करा. काय वाटतं तुम्हाला? सिर सलामत तो. पगडी आज काय खाण्यापिण्या वाजून कोणी उपाशी नाही. खरं खोटे बसून कोणी उपाशी नाही, कोणी तंदुरुस्त नाही पण ना. हा मग हे 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 मला बोलायचंय. कोणी- कोणी उपाशी तंदुरुस्त कोणी पण नाही, तरी पण तंदुरुस्त कोणीच नाही. पहिले लोक उपाशी होते. हा पहिले लोक उपाशी होते, परंतु कसे होते? हा अर्धवट खायचे पण कसदार खायचे. शिळी खायचे पण कसदार भाकर खायचे, कोरके. बरोबर आहे का नाही? बरोबर. आता गंज खायलाय पण भुसा आहे सगळा. बरं भुसा असता तो बी परवडला असता. त्याच्यामध्ये विषारी सगळे अंश आहे का नाही? म्हणून पहिलं तंदुरुस्त करा, आपोआप मन दुरुस्त होईल. आणि तंदुरुस्त झाल्यावर, मन दुरुस्त झाल्यावर तुमचं धन बी दुरुस्त होईल. कारण आरोग्यम धन संपदा. मग हेच संदेश देतोय सगळ्या देशाला, भारताला, की बाबा रे शेतकरी राजा, पहिलं तुझं घर दवाखान्यापासून मुक्त कर. मागच्या 3-4 वर्षामध्ये काय बदल झाला आयुष्यामध्ये? आपल्या शेतीत किती बदल झाला म्हणते? आपल्या शेतीत फार बदल झाला. 3-4 वर्षात हो 4 वर्षात काय बदल झाला? बदल झाला म्हणजे उत्पन्न चांगल्या कार्तीचं निर्माण होऊन राहिलं, जास्त होऊन राहिलं बर. आणि चांगल्या क्वालिटी चमकदार होऊन राहिलं. चमकदार राहिलं. हा. वा वा. तुमचं वय किती आता? माझं 90. अरे बापरे. 91 वर्ष वय सर त्याचे, 91. त्याच्यामुळे आणि दवाखान्यात पहिले दवाखान्यात रिटायर झाले खूप लोकांची वा सेवा वा केली. वा 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 वा. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि हे सगळं त्यांच्याच पुण्याने चालू आहे. तुम्हाला काय वाटतंय रोगराई वगैरे रोगराव आहे काही नाही. गायब? नाही, काय. सगळं गायब झालं? हो. तुम्हाला जादू नाही वाटत का? रोगराई लोकांची वाढली आणि तुमची कमी झाली? नाही नाही, फार ह्याचा सुव्यवस्था झालेली दिसते. प्रोग्रेस झालेला दिसतो. प्रोडक्ट विकास झालेला दिसतो. विकास झालेला दिसतो. म्हणजे त्यावेळेस तुम्ही 4-5 वर्षापूर्वी करायचे तेव्हा रोगराई, किडी, काय नुकसान कसं व्हायचं? काय होतं? पण आता कोकणा याचा, बुरशी रोग पडायचा, बरोबर. तो आता कमी झाला, बिलकुल नाहीच. नाहीच आहे. आता याच्यावर बघा तांबे राईत असतो, हो. बरोबर आहे की नाही? पानावर पण बघा ना पिवळं फळ येते. एकदम पानं बिनं निरोगी एकदम. त्याच्यानंतर वरची लोंब्या फोलकाट पडत असतं, पूर्ण वांज असतात. हो. त्या वांज नाही. थोडक्यात तुम्हाला असं वाटतंय की जर पूर्ण ताकदीने वापरलं असतं सर तर चुकी लक्षात आली. ओके. हा रेग्युलर गहू आहे, याची उंबी बघा किती जड आहे. हे कृतिका बघा. सीड्स आहे, कृतिका सीड्स. म्हणजे बघा ना याच्या लोंब्या बघा आणि याची ताकद बघा. म्हणजे रेग्युलर गहू सुद्धा किती वजनदार आहे बघा. हो. म्हणजे हा रेग्युलर केला असता तरी हा पण जबरदस्त आला असता. आलं लक्षामध्ये? तुम्ही एक ऑब्झर्वेशन केलं का? ह्या पिकामध्ये तणाचं प्रमाण खूप कमी आहे. म्हणजे तुम्ही जर ह्या 2 सऱ्यांच्या मध्ये गॅप पाहिला तर मध्ये गॅप आहे. हो. एवढी रिकामी जर जागा असेल तर लगेच काय तयार होतं? तण तयार झालं. बरोबर आहे ना? परंतु रिकामी जागा असून सुद्धा मध्ये तण नाही नाहीये. वापरलं नाही. काय वापरलेलं नाही. तणनाशक वापरल्यावर मी येतच नाही इथे मग. नाही. आता शेतात आल्यावर आपला प्लॉट सांगतो की मी जीएसटी वैदिक आहे, म्हणजे असं नाही. या पुढे याला मध्ये गॅप मध्ये तणनाशक नाही, काही नाही. बरोबर आहे. तरी सुद्धा एवढं निरोगी आहे. सगळ्यात मेन गोष्ट तुम्ही लक्षात आली का? मध्ये तुम्हाला एक दिसतंय बघा, गाजरगावचं झाड दिसतंय. हो, दिसतंय का? मोठे मोठे. पण ते गाजरगावचं झाड का दिसता? का तो डोस गेला ना, तो अर्धा गेला. तो जर पूर्ण ताकदीने गेला ना तर हे सुद्धा झाड तुम्हाला दिसणार नाही. ही ताकद याची. म्हणजे SSM सम्राट शक्ती मिराकल ह्युमस गोल्ड याच्यामध्ये एवढी ताकद आहे का तुमचं तण पहिल्या वर्षी
75% कमी होतं. हो. सॉरी 50%, दुसऱ्या वर्षी 25%, तिसऱ्या वर्षी 0. म्हणजे पहिल्या वर्षी निम्म कमी होतं, दुसऱ्या वर्षी तुम्ही वापरत राहिले, हो. दुसऱ्या वर्षी डायरेक्ट 25% येतं, तिसऱ्या वर्षापर्यंत तुम्हाला तण वापरायचीच गरज नाही तणाचं. एवढं सोपं आहे. म्हणून पहिला सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे शेतकऱ्यांचा? तण. तण. नंतर रोगन किडी. हा. रोगन किडी यांच्या गायब झाल्या. का बरं गायब झाल्या? कारण कमजोरीमुळे रोग येतो. कमजोरी यांनी ठेवलीच नाही ना. कळलं का तुम्हाला? मग शेतकऱ्याचा किती मोठा खर्च वाचला. मग तोच खर्च कुठं टाका? बेसल डोसमध्ये. बेसल डोस म्हणतात. बरोबर आहे की नाही? आता हा गहू आणि तो गहू ते शेत आम्ही केलेलं आहे, भावाचं आहे. बरं. त्याच्यात गवत भरपूर आहे, सगळं आहे, पण ते एसिटी वैदिकचं नाही, केमिकलचं आहे. केमिकल. मग असं असतं ते.